बाई हिनबाई अजून कशी काय फोन केली नाही की दोंड्याचा महिना लागून संपायला आला तर विचारतच सुनला आता. बाई ग सुनबाई कुठं गेली सा? इकडे ये. हो हो आले आले. सुनबाई हा त्याचा महिना संपायला आलाय तरी तुझ्या माईचा काय फोन नाही आला माझा. असं बाई आईचा फोन आला होता की. आला होता होय? हा आला होता की. हा, काय मग माहिती? उगं बी या दोंडे खायला म्हणत होती आई माझी. आम्ही तुला जाणार जावाला जेवली होय आणि आम्ही नाही होय. आम्हाला आओ. नाही तुझी माय. हा, आओ. लोकं जावळच पाहिजे तुझ्या माईला धोंड्याच्या महिन्यात. हिन बिन काय नकोय. हा, करून घेतानंतर हिन पाहिजे होती, सासरा पाहिजे होता. हा, आता नाही दिसत का? अहो पण माझी आई कुठं नाही म्हणली तुम्हाला, तुम्ही पण चला की. हा, मग तुझ्या माईला सांग फोन हा. करून. हा, आई, हा, सांगतो माझी की मग सासू, त्याच्यात माझा काय सासरा, एवढं. माझी नणंद सगळे उल्यात म्हणून सांग धोंडे खायला. बरं बरं फोन हा, करून हे सांगतो पण की माझ्या जावळच आईला. पाहिजे त्यांना. होय की नाही? अहो पण एवढेले गेल्यावर कितीला लागते त्यांची परिस्थिती नाही तुम्हाला तर माहित आहे की नाही. करून घेतो. पण परिस्थिती नाही आमची गरीब आहो आम्ही म्हणून म्हणले नाही तेव्हा तर म्हटले बोलले आता पहिलंच वेगळं होतं आता वेगळं आहे सासूबाई सगळ्याला ते काय करणं नाही. होतंय का. तुझ्या मायला नीटच समजून सांग. हा, धोंड्याच्या महिन्यात माझं घरचं घरीवाले आहे म्हणून सांग. हा, आणि सगळ्यांना कपडे बिपडे सगळे घेऊन आणि पितळच्या भांड्यामध्ये धोंडे बांधून दे म्हणा तुझ्या मायला. हा, आणि माझ्या लोकाला लग्नामध्ये अंगठी टाकली नाही. हा, 1.5 तोळ्याची अंगठी टाक म्हणा तुझ्या मायला. रीत नाही भात नाही भात नाही म्हणून म्हणायला बक्कळ केली माझी आई. हा तर करून केलं नाहीच म्हणता तुम्ही. करून टपकून गेली माय तुझी माय. केलं ना तर कसं केली माझी आई की बक्कळ काय केली. करून तुम्हाला काहीच नाही उपकार म्हणून काय उपकार करून टपकून गेली तुझी माय. तुमची रीत तुम्हाला नाही म्हटलं नाक फुगू फुगू बोलती सगळं. हा हा हा, बघते की मग कसं जाते की त्याला. हा, राम्याला मी सांगून ठेवतो धोंडे कसं खायला जातील बघते मी कसं सासरवाडीला. सांगला नाही काय आलं तर सगळे सगळे जायचं धोंडे खायला. आता मी तुम्हाला दोघाला जाऊन देणार नाही. तुझ्या माईला फोन कर ना बोलतो. हा, घरच्या घराला धोंडे करून आयर करून आणि माझ्या लोकाला 1.5 तोळ्याची अंगठी देतो म्हणजे तर धोंडे खायला वाटला होतो. पण सासूबाई 1.5 तोळा सोनं म्हणल्यावर किती भाव आहे त्याचं माहित आहे की नाही तुम्हाला. मग तुझा भाऊ तर तिकडे आणखी मुंबईला की काही. अहो ते मोबाईल पुण्याला राहतात पण त्याचे त्याला संसार जास्त त्याला जड होऊन गेले. मग तू अजिबात जाऊ नको बघ. मी कुठं बी राहू दे. येणार आहे धोंडे खायला तुझ्या माहिती. तुझ्या माईला सांग. हा, सासूबाई उल्यात सासूबाई सगळे सगळ्यात नुसता. हा, आणि 1.5 तोळ्याची अंगठी घालू शिकायच होणार नाही मी तुला. हा, धोंडे जर खायला गेलं तुझी जर अंगठी घालणार गेली ग तुला मी तिकडेच ठेवून येतो. हा, जोपर्यंत अंगठी 1.5 तोळ्याची घेऊन येणार नाही तोपर्यंत घरलाच यायचं नाही. आता सांगला. हा, माझा राधा काय बोलते की बघतो की मी. हा, काय वाटलं रे म्हटले सांगल्यात माझा भाऊ पुण्याला आहे मुंबईला आहे म्हटले पगार ते म्हणून सांगले की हा, एक साधी 1.5 तोळ्याची अंगठी होईना झाली माझ्या लेकराला करायला. 1 ग्रामची म्हणलं तर कसं तर करतात 1.5 तोळा म्हणजे काय वाटलंय तुम्हाला. काय करून टपून गेलं नाही. हा, काय करून टपून गेलं ना तुझ्या माईला सांग. आता तू बी गपची बी तर घराची कामं करत बस. हा, पाऊस पाणी पडलाय पेरण्या बिरण्या चालू होणार आहेत आता. हा, धोंडाचा महिना संपला आता 4 दिवस आहे तरी तुझ्या माईला तर जाणारच आहो धोंडे खायला माझी आई बोलिली मला. हा मी तर कसं जातेस की म्हणता आणि पायानं जातो मी. हा, तू म्हणजे मला काय माहेर बिहेर आहे की नाही. सांगू तुला आपला. आता म्हातारपणात 1.5 तोळा दे 3 तोळे दे म्हणून म्हणायला इथं माझ्या आईलाच फोन करतो मी आता. माय बाई त्या सोयऱ्याला म्हणून माय आमची परिस्थिती नाही काय नाही माय एकतर शेतात काय पिकलं नाही काय नाही माय कसं देवावे. बघ माय काय तर बघ सांगून बघ समजून सांग त्यांना. बरं माय विचारून बघतो आता दुसरं काय आहे माहिती बैलच आहे ते बैल चिकून टाकायला होतं आता काय करू माय. आता नाही म्हणलं तर कसं जमते माय सोयर पण रीत तर करावं लागते आता. आता 3 वर्षाला 2 महिना येते म्हणताना जावे लोक असं केल्यानं मी तर काय करू माय. हा, राहू दे माय तू तुझ्या घरी चांगलं राहाय काय काय म्हणा एकटे. हा, राजाला इकून टाकायला लावतो काय तर करतो माई. आई तू टेन्शन घेऊ नको माई बघू काय तर करता येते.